आता कशी वाटत आहे ती तब्येत? चांगलं वाटत आहे आता? हो चांगलं तर लागत आहे आता थोडं. नाही, सकाळी जास्त तब्येत खराब वाटत होती ना. नाही आता इंजेक्शन दिलं ना डॉक्टरनं, चांगलं वाटत आहे. आता बी कमजोरीसारखंच लागत आहे का? हो लागत आहे, थोडं कमजोरीसारखंच वाटत आहे. तू जेवण तर काही केलं नाही? तुला किती वेळा म्हटलं जेवण करून घे जेवण करून घे, काही तुम्ही जेवण तर केलंच नाही. खरं सांगत आहे, मी नाटक नाही करत आहे. मला काही खाऊशाच नाही लागत, काहीच खाऊशा नाही वाटत. कोण म्हटलं तुला नाटक करत आहे म्हणून? कोण म्हटलं तुला नाटक करत आहे म्हणून? तू तब्येत खराब असली तर कोणालाच खावं नाही वाटत. नाही आत्याबाई म्हणत होत्या, म्हणे नाटक करते, असं करते तसं करते. अजून तू आईचीच गोष्ट घेऊन बसली का? माहिती आहे तुला आईचा स्वभाव कसा आहे तर अशीच बोलते आई. आईच्या गोष्टीवर काही लक्ष नको देऊ. आई जे तोंडात नाही आलं ना ते बोलून देते. आईच्या गोष्टीवर लक्ष नाही द्यायचं. आणि आईच्या गोष्टीचं काही खराब नको वाटून घेऊ तू. आई आजची बोलत आहे का तुला? हमेशाच बोलते. पण कसं माय म्हणणं आहे, तब्येत खराब असली तर नाही बोलायला पाहिजे कोणाला, नाटक काले म्हणायला पाहिजे. आईचा स्वभाव तसा आहे, जाऊ दे ना. काही एवढं लक्ष नको देऊ. तू फक्त तुझ्या तब्येतच्या इकडे लक्ष दे बस. आई अशीच बोलते, आई काही मनापासून नाही बोलत, अशीच बोलते. हो पण दुसऱ्याला खराब वाटते ना. खराब नको वाटून तू. तेच तर सांगू राहिलो ना तुला मी. खाऊन घे बरं, हे फ्रूट खाऊन घे पुरे. बाप्पा रे, एवढे मोठे फ्रूट? हो खाऊन घे. नाही ना बाप्पा, एवढे नाही खाऊ शकत मी. अरे तू खाशील नाही तर तब्येत कशी चांगली होईल तुझी? कशी तब्येत चांगली होईल ना? तब्येत चांगली व्हायसाठी खातं लागणच ना. तू जेवण बी नाही केलं, थोडंसं वरण भात खाऊन घे म्हटलं तेही नाही खाल्लं. नाही हो बाप्पा, पोळी भाजी वरण भात असं काही खाऊशाच नाही लागत आहे. असं तोंड आहे ना, असं कडू कडू झालं निरा, असं कडू कडू वाटत आहे. आता इतक्या दिवस सांगत मी ताप होता ना, तर त्याच्यानं कमजोरी आली असेल आणि तोंड कडू कडू पडलं असेल तुझ्या. मी काय म्हणत होती, काही असं अलग चटपट असं आणा ना. काय पाहिजे? मी काय म्हणत होती, तुम्ही नूडल्स आणता का माझ्यासाठी? नूडल्स? नाही नाही बापा, आता तुझी तब्येत चांगली होऊ राहिली. आतापर्यंत खराब होती, आता बाहेरचं खाशील तर अजून तब्येत खराब होईल. तू ना फ्रूट खाले पाहिजे, ज्यूस प्यायले पाहिजे, नारळ पाणी प्यायले पाहिजे, दूध प्यायले पाहिजे. असं बाहेरचं सध्याशी नको खाऊ. अशी पाणी पावसाचे दिवस चालू आहे आणि तुझी तब्येत आताच थोडी चांगली होऊ राहिली, म्हणून बाहेरचं नको खाऊ. तुझी तब्येत पूर्णपणे चांगलं झालं ना, मग आपण जाऊ बाहेर काही खायला. हो बाप्पा, मला पाणीपुरी बी खा वाटत होती. ते सर्व नंतर, पहिले आता फ्रूट खाऊन घे बरं. काय बाप्पा? नाही नाही, ते मला काही सांगू नको. तू फ्रूट खाऊन घे, तू दवाई बी घ्यायची आहे. डॉक्टरनं सांगितलं काही खाल्ल्यावरच दवाई देसान म्हणून हे लवकर फ्रूट खाऊन घे, मग तुला दवाई देतो मी. बरं बाप्पा द्या. मी काय म्हणतो, पुरे फ्रूट खाशी ना? नाही तर अर्धे खाशील, अर्धे राहू देशील. नाही ना बाप्पा, खातो ना. पूर्ण खाऊन घेशील ना? हो बाप्पा, 10 वेळा एकच गोष्ट सांगू राहिले. बरं ठीक आहे, मी पाणी घेऊन येतो, दवाई घेऊन येतो. तोपर्यंत तू पुरे फ्रूट खाऊन घे. बरं बरं ठीक आहे. बापा बापा बापा, बायकोची किती काळजी आहे पाण्याले. लगे फ्रूट आणून दिले तिले, पाणी आणून देतो म्हणते, दवाई देतो म्हणते. बापा रे, लस काळजी आली तर बायकोची. एवढी थोडीशी काळजी जर माईची केली असेल काय झालं असतं. नाही करते म्हणा माई, थोडीशी काळजी करते मा पोरगा. पण बायकोची काय एवढी काळजी करायला लागते बापा? डोक्यावर चढते ना मग बायको. हे आजकालचे पोरं असेच काय, बायको लय डोक्यावर चढवतात, लय डोक्यावर चढवतात हे. मग बायको डोक्यावर चढते, मग म्हणते ऐकत नाही बायको, ऐकत नाही बायको. बायको कशी काय ऐकीन, असे डोक्यावर चढवतात ना. खाऊन घे बरं, लवकर लवकर फ्रूट खाऊन घे. मी तुझ्यासाठी दवाई घेऊन येतो आणि पाणी घेऊन येतो. हो ठीक आहे. पुरे खाशी ना? हो ना, किती काळजी करता तुम्ही माई. आता तू काळजी नाही करू तर कोणाची काळजी करू? ए प्रताप इकडे रे. अरे आई, आईला काय काम माझ्यासोबत? इकडे रे बाप्पा. हो आई बोल, काय म्हणून राहिली? इकडे रे थोडा माझं. तुझा कान ओढू का मी? दे बरं तुझ्या इकडे कान ओढतो तुझ्या थोडा. काय झालं आई? काय केलं मी ना आता? काय केलं म्हणतो मी ना. बापा बायकोची किती काळजी आहे तुला. किती काळजी आहे बायकोची. आई तिची तब्येत खराब आहे ना, मग आता तिची काळजी मी नाही करू तर कोण करीन? हो आम्ही सगळे दुश्मन आहो ना तिचे. दुश्मन घरात बसलेलं सांगितलं असेल ना तिनं तसं. कान बदलेशील ना तुझे. तुमची माय मला अशी बोलते, तुमची माय मला तशी बोलते, माय राग करते, असं तसं सांगितलं असेल ना त्या बायकोनं तुला. नाही नाही आई, फालतू काय बोलू राहिली तू? असं काही नाही म्हटलं तिनं. राहू दे रे बाप्पा, आणि एवढी चिंता नको करू म्हटलं त्या बायकोची. लय चिंता नको करू. मग बायकोला डोक्यावर चढते. डोक्यावर चढून जाईन तुझ्यावाल्या. आणि मग जास्त डोक्यावर चढली की मग म्हणशील आई माई बायको माय ऐकत नाही, आई माई बायको माय ऐकत नाही. पहिल्याशी डोक्यावर चढून घेता ना, मग कशी काय ऐकन ते. जास्त डोक्यावर नको चढू बायको, मग उतरेन नाही डोक्यावरून. नाही आई, तिची तब्येत खराब आहे ना, तिचं ध्यान आपण नाही देऊ तर कोण देईन तिचं ध्यान? सांग बरं तू. हा रे बाप्पा, आम्ही लोक तिचं ध्यानच नाहीच देत तिचं ध्यान. नाही तिला पुऱ्या घरातले कामं करायला सांगू राहिलो का? तिला काही समजत नाही का की खाले पाहिजे प्याले पाहिजे? तिला नाही समजत? तिला बार म्हणा लागते. स्वतःला नाही समजत का? तू काय बाप्पा फळ फ्रूट कापून तिच्या हाती देऊ राहिला, तिच्या हाती पाणी देऊ राहिला, म्हणते दवाई बी आणून देतो म्हणते. एवढं डोक्यावर चढवतं का लगे? बायकोले एवढं डोक्यावर नको चढू. तुलेच भारी जाईन बाप्पा, तुलेच भारी जाईन. मला नाही वागवा लागत ते. जिंदगीभर तुला वागवा लागन. जास्त डोक्यावर चढवशील तर तू पायत बसशील बाप्पा. आपल्या तर कानावर हात आहे बाप्पा. मला काय करायला लागते बाप्पा? तुझी बायको आहे, तुला काय करायचं आहे तर कर. पण बाप्पा जर माझ्या जर ऐकशील तेवढं डोक्यावर नको चढू बस. नाही आई, डोक्यावर नाही चढवत आहो, फक्त तिची काळजी घेत आहोत. तिला सध्या देखभालची काळजीची गरज आहे. तिची तब्येत नाही आहे चांगली. दुनियात हेच एक बाई आहे का हिची तब्येत खराब झाली? दुसऱ्या बाईच्या तब्येत खराब नाही होत? आमच्या कधी तब्येत खराब नाही झाल्या? आम्हाला तर कोणीच नव्हतं बाप्पा आमचं करणार. तुझी आजी तर तुझी आजीच आहे बाप्पा. तुला माहित आहे तुझी आजी कशी आहे तर. सर आमचं आम्हीच केलं बाप्पा. लेकरायचं, नवऱ्याचं, सासूचं, सासऱ्याचं तब्येत खराब असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, काही असो, पुऱ्या घरातले कामं केले बाप्पा. असं घेऊन नाही बसलो बाप्पा आम्ही. माझी तब्येत खराब आहे, माझी तब्येत खराब आहे, मा हातात जेवायचं द्या, मा हातात पाणी द्या, माझी तब्येत खराब आहे, माझी तब्येत खराब आहे. असं कधी नाही केलं बाप्पा आम्ही ना, कधी नाही केलं रे. भुलला का तू? भुलला का? माहित नाही का तुला?
किती केलं तुम्ही ना, तब्येत खराब असे तरी करू ना रे बा, मी तरी करू ना. तुझ्या आजीनं का बाबानं कधीतरी केलं का माया? कधीतरी पाण्याचा ग्लास तरी त्याला का हातात नाही, माहित नाही का तुला? आई तू काय बोलतो का? तुझी तब्येत खराब झाली की कधी बी तर मामाची इथं चालली जात होती तू. घरी कधी थांबली? आता लहानपणी आम्ही पाहिलं नाही का? थोडीशी तब्येत खराब झाली की मामाची इथं चालली जात होती तू. मग घरी राहून आजीच तर कामं करेस पुरे घरचे. अरे ते आठवण आहे तुला मामाची इथं चालली जाऊ म्हणून? तू आजी काढून नाही का मध्ये मामाच्या घरी? तुझी तब्येत खराब आहे म्हणे बाई, तर चालली जा म्हणे तुझ्या भावाच्या घरी, तिथं राहून आराम कर म्हणे. माय बापाच्या घरी आराम होते म्हणे, इथं कायचा आराम होते म्हणे, अशी म्हणे नाही का? म्हणे नाही. हो का? मला काही आठवण नाही आहे. आता काय लेकराच्या समोर म्हणे बाप्पा, म्हणे ना मला एकट्यात नाही जाय म्हणे त्या मायबापाच्या घरी, ती तब्येत खराब झाली आराम कर म्हणे तिथं. मग जाओ बाप्पा मी, तब्येत खराब असली तर तिथं आराम करो, तब्येत चांगली करून येऊ, मग इथं तुमच्या इथं येऊन तुमच्या घरचे कामं करू. लय खराब दिवस काढले रे बाप्पा मी ना, लय खराब दिवस काढले. काय जाणसाल रे तुम्ही पोरं, काय जाणसाल मायवालं? आता लग्न झालं बाप्पा तुला फक्त तुझी बायकोच दिसते. आता मायच्या इकडे काय ध्यान जाते मायनं काय काय करेल आपल्यावाल्या? भुलला तू, भुलला रे मले, भुलला प्रताप तू. नाही आई, बोललो नाही मी, सर्व आठवण आहे मला. नाही रे बाप्पा, तुझी बायकोच तुझ्यासाठी सर्व आहे. मायचं काय बाप्पा? नाही आई, जेवढी काळजी मला माझ्या बायकोची आहे त्याच्यावर किती जास्त काळजी मला तुझी आहे. असं नको समजू तू की तुझी बी चिंता नाही आहे. तुझी तब्येत खराब झाली तर तुझी बी किती सेवा करतो मी. करत नाही का? करतातच आहे म्हणा. आणि माझी बायको बी तुझी सेवा करते का नाही करत? खरं सांग आई, खरी बोल. हे करते थोडीफार. पण करते ना. तर मग तुझे काय म्हणणं आहे? तिला डोक्यावर घेऊन घुमू मी? घुमू तिला डोक्यावर घेऊन? नाही आई, तसं नाही म्हणत आहे मी डोक्यावर घेऊन घुम. मी एवढं म्हणत आहे की तिची तब्येत खराब आहे, मी थोडीशी तिची काळजी घेऊ राहिलो, तिला खा प्यायला देऊ राहिलो तर देऊ दे. ते आपल्याच भरोशावर आलेली आहे बिचारी. तिचं कोण आहे इथं? कोण आहे खरं सांग? ही आपल्या घरी आहे तर आपली जिम्मेदारी आहे ना. ते आपल्याशिवाय कोण आहे तिचं? ते माया भरोशावर तिचे माय बाप बहीण भाऊ सर्व सोडून आली. कोणाच्या भरोशावर आली? मा भरोशावर. आणि मीच तिचा साथ नाही देईन, तिची तब्येत खराब राहील, तिच्या खराब टाईममध्ये तिचा साथ नाही देईन, तर कोण देईन तिचा साथ? खरं सांग. अरे बाप्पा, बायकोचं सर दिसते बाप्पा तुम्हाला. मायचं कोण पाहते रे बाप्पा? मायचं काय समजते तुम्हाला? मायचं कोण जाणते रे बाप्पा? दुःख तकलीफ माझ्यासाठी काय केलं रे प्रताप तुनं? काय केलं खरं सांग? आजपर्यंत काय केलं तुनं? आई काय करू ते सांग, काय करू ते सांग मला तू. राहू दे रे बाप्पा, काही बोलायला नको लावू मला, काही बोलायला नको लावू. फक्त मी तुला एवढं म्हणून राहिली बाप्पा, बायकोला जास्त डोक्यावर नको चढू, मग तू ऐकीन नाही. काही डोक्यावर नाही चढवतो आई मी, फक्त तिची काळजी घेतो. तिला काळजीची गरज आहे, तिला देखभालची गरज आहे, तिची तब्येत नाही आहे चांगली म्हणून तिची काळजी घेतो मी. एवढी काळजी? हातात पाण्याचा गिलास देऊ राहिला तू तिच्या, एवढी काळजी? ते का आता हाताने पाणी नाही घेऊ शकत का? दवाई बी नाही घेऊ शकत का? नाही आई, घेऊ शकते ते, पण हे आहे ते दवाई खात नाही. मला माहित आहे तिला दवाई खाणं आवडत नाही, म्हणून मी तिला माया तसल्लीसाठी तिला हातात दवाई देऊ राहिलो की तिनं खाल्ली पाहिजे. बापा रे, तिच्या जीवाची तिला काळजी नाही तर तू काय एवढी काळजी करते तिची? तू कोण करता काळजी? आई तू डबल तेच बोलू राहिली, एवढं समजून सांगितलं तुला तरी तू तेच बोलू राहिली. राहू दे रे बापा, तुला सांगून माझं डोकं काही मी उठत नाही बापा, आणि तुला काही आता सांगत नाही. तुला जे करायचं आहे ते कर बापा, तुझी बायको आहे तू पाय. मला काय करायला लागते बापा? डोक्यावर चढीन तर तुझ्या चढीन. माय काय बापा? मला हुंगलं तर हुंगलं बापा तिनं, नाही हुंगलं तर नाही हुंगलं. जोपर्यंत मग हातापायात नाही दम आहे तोपर्यंत मी कामं करीन बापा, आपला भाकर तुकडा बनवीन आणि खाईन. ज्या दिवशी मायच्यानं नाही झालं त्या दिवशी रोळाईनं भीक मागीन. नाही तर मग एखाद्या वृद्धाश्रममध्ये चालली जाईन. कोण जाणते बापा इथं मायचं? आपण चांगलं म्हणावं बापा, वांगलंच लागते. जाऊ द्या, त्याच्यापेक्षा काही बोलूच नका. कर बापा, तू जे करायचं तुला कर. जेवढी तुला डोक्यावर चढवायची आहे तुझी बायको तेवढी चढव बापा. चालेल बापा, मी काय सांगा बापा, आपला पोरगाच आपला राहिला नाही तर कोणाला काय म्हणून फायदा रे बा? कोणाला काय म्हणून फायदा? जेव्हा पोरगाच माया राहिला नाही तर दुसऱ्याला म्हणून काय फायदा? तू आता एवढं डोक्यावर चढवशील तिले, ते ऐकीन का? घरात नाही कोणाची ऐकीन का? ते काय म्हणेन मानवऱ्याला मिले प्रिय, मानवरा महिला काळजी करते. मी काय ऐकू या लोकांचं? मी काय करू या लोकांचं? ते अशीच म्हणेन ना. जाऊ दे बापा, आपला पोरगाच आपला ऐकत नाही तर ते तर दुसऱ्याचीच आहे बापा. तिला काय म्हणून फायदा? तिला काय म्हणून? आणि तिच्यापासून कोणती अपेक्षा ठेवू किती माय ऐकीन म्हणून? कर बापा कर, तुला जे करायचं आहे ते कर, मला काही सांगू नको. चालले बापा मी काय रे बापा तुमचे दोघं नवऱ्या बायकोच्या मनात मी भांडण लावू? पलेच तुझी बायको म्हणते माई सासू भांडण लावते. कायले भांडण लावू बापा तुमच्या दोघं नवऱ्या बायकोच्या मनात? तुम्ही दोघं एकामेकाला गोड आहे तर मी कायले भांडण लावू बापा? मी कायले खराब होऊ? तशी तुझी बायको म्हणते ना तुमच्या याग लावायचे कामं करते, भांडण लावायचे कामं करते म्हणते. मी काही भांडण लावत नाही बापा, दोघं नवऱ्या बायकोत नाही. काही गलत म्हटलं असेल बापा तुझ्या बायकोच्या बऱ्यात तर माफ करून दे बापा, मला माफ करून दे. आता नाही म्हणेन, कधी नाही म्हणेन. खरं म्हणतात बापा लोक, पोरगा लग्न होईपर्यंत फक्त आपला राहते. एक बार लग्न झालं की झालं, मग पोरगा काही आपला राहत नाही बापा, काही नाही राहत आपला. आई 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 काय झालं? काऊन रडत गेली आई? काय झालं बा? काय झालं? काही नाही झालं, आलो मी 5 मिनिटात. काय झालं बाप्पा? हे दोघं मायलेकाचं काहीतरी झालं, आता काहीतरी भांडण झालं वाटते. हे आता बी फालतू बोलत राहते. प्रेमजीले एवढं समजवलं मी ना तरी ते समजून नाही राहिले. तरी म्हणतात की नोकरी सोडतो, नोकरी नाही करत. ऐकूच नाही राहिले ना, काही ऐकूच नाही राहिले. एवढं समजून सांगितल्यावर बी ऐकू नाही राहिले. मला तर खूप टेन्शन आलं. काय करू काय नाही काही समजूच नाही राहिलं. मला काहीच नाही समजू राहिलं. अरे मोहिनी, येत आहे का तू? बहिणा तुला पुऱ्या घरात ढूंढू राहिली मी. बोला ना ताई, काय काम होतं? काम तर काही नव्हतं, विचारायचं होतं थोडंसं. काय विचारायचं आहे? मी काय म्हणत होती, आपला किराणा संपलेला आहे. तुम्ही म्हणत होती तू किराण्याची लिस्ट बनव, मग मी विक्रमजी जोडून देतो लिस्ट. विक्रमजी घेऊन येतात किराणा. काय काय लागते काय काय नाही. चहापत्ती संपली वाटते घरची. हो ताई, चहापत्ती संपलेली आहे, साखरही संपलेली आहे.
अरे किराणा संपत आलेला आहे, मी पाहिलं. हां, तर तू किराण्याची लिस्ट बनवून ठेव, विक्रमजी घेऊन येतील मग. काय झालं बा, तू काऊन अशी नाराज बसलेली आहे आणि एकटीच बसली इथं? हां, काय विचार करू राहिली एवढा? एकटीच इथं बसून काय विचार करत आहे तू? काही नाही ताई, थोडासाच विचार करत होती. काही टेन्शनची गोष्ट आहे का? आता सांगू का ताईले? जाऊ दे, नाही सांगत ताईले, फालतू टेन्शन घेऊन. काय झालं सांगशील का? काय विचार करू राहिली तू? ताई मी काय म्हणत होती, माझ्या दिमाग काही चालत नाही आहे. सामानाची लिस्ट तुम्ही आनंदीपासून बनवून घेता का? हां, मी काही बनवत नाही. मॅम काय झालं तुले? काय काऊन तो दिमाग नाही चालत आहे? काही ना काही गोष्ट आहे, सांग लवकर, सांग सांग काय झालं? काही नाही, प्रेमजी म्हणते की जॉब सोडतो म्हणते मायावाला. नाही काऊन जॉब सोडतो म्हणते बा? एवढी मेहनत केली ताईनं त्या जॉबसाठी आणि म्हणते सोडून देतो म्हणते. हो ताई, सोडून देतो म्हणते जॉब. माय सांग ना ताईला समजावून, परत तर जॉब भेटून येणार म्हणा. हां, नोकऱ्या नाही भेटू राहिल्या लोकाईले. ताईले कसाही मस्त जॉब आहे तर राहू द्या ना म्हणा बापा, काय सोडता? ऐकून नाही राहिले ताई, ते बिलकुल ऐकून नाही राहिले. मी ना काल किती समजून सांगितलं ताईले, खूप समजून सांगितलं तरी ऐकून नाही राहिले. असं बी काय झालं की भाऊजी जॉब सोडतो म्हणते? काही नाही ताई, लय दिवस झाले त्याचं प्रमोशन रुकलेलं आहे. त्याला गॅरंटी होती यापर्यंत त्याचंच प्रमोशन होईल, पण दुसऱ्याचंच झालं, त्याचं नाही झालं, म्हणून त्याला नाराज आहेत. ते म्हणतात की मी जॉब सोडतो. माय किती मेहनत केली होती ताई या जॉबसाठी ताईनं, आणि सोडतो म्हणते लगे. समजून सांगणं ताईले, समजून सांगणं. हां, जॉब भेटत नाही म्हणा, एवढा चांगला जॉब नाही भेटन हातातून जाईन तर. पण ऐकत नाहीत ना ते, ऐकूच नाही राहिले ना. माय विक्रमजीला सांगू का ताईला सांगायला? पाहतो डबल एक बार मी समजून सांगून पाहतो, जर नाही ऐकलं तर मग विक्रम भाऊजीला म्हणायला लाव सांग. पण खरं भाऊजी संग बी लय नाईन्स्या पिऊ राहिली, लय दिवसाचं प्रमोशन रुकलेलंच आहे त्याचं. पण काय करू शकतो आता, रुकलेलं आहे तर. त्याच्यापेक्षा जे पहिले लागलेले आहे, जे त्याचे सिनियर आहे, त्याचे प्रमोशन होऊ राहिले. हां, यायचं नंतर होईल, पुढच्या वर्षी होईल, 6 महिन्यानं होईल, 1 वर्षानं होईल, पण होईल ना. त्याला म्हणा वाट पहा म्हणा अजून एखाद वर्ष, जर एखाद वर्षात नाहीच झालं तर मग सोडून देसान नोकरी. मी बी तेच म्हणून राहिले त्याला, पण ते ऐकायला तयार नाही ना, ऐकूच नाही राहिले. सांग माय बाई. विशाखाताई, मोहिनीताई, तुम्ही इथं राहून गप्पा करू राहिले का दोघी? नाही हो माय बाई, गप्पा नाही करू राहिलो आम्ही. मी मोहिनीताईच्या रूममध्ये गेली होती. मोहिनीताई कुठं आहे तर पाहिले, मोहिनीताई रूममध्ये बी नाही दिसल्या. प्रेम भाऊजी दिसले मला, झोपलेले होते आपल्या रूममध्ये. काऊन मोहिनीताई, आज दादाला ड्युटीवर नव्हतं जायचं का? तब्येत गिब्येत तर ठीक आहे ना दादाची? दादा कोण झोपेला? हां, आता हे बरसात पाण्याची होतेच तब्येत खराब. कधीपासून रातपासून तब्येत खराब आहे का? जगदीशजीले काही मागितली काऊन नाही तुम्ही, गोळी वगैरे काही? जगदीशजीले काऊन नाही सांगितलं ते ड्युटीवर जायचं पहिले सांगितलं असतं जगदीशजीले तर त्यानं चेकअप नसतं केलं का त्याचं? आता गेली ते त्याच्या ड्युटीवर. दादाची जास्त तब्येत खराब आहे का? जास्त तापगीप आहे का? हां, दादा घरी राहिले, तब्येत जास्त खराब आहे वाटते दादाची. करू का जगदीशजीले फोन, बोलवू का घरी? दादा कधी तर घरी थांबत नाही. हां, आज किती दिवसानं मी घरी पाहिलं दादाला सुट्टी घेऊन, नाही तर दादा सुट्टी घेतच नाही, घरीच नसते. हां, उठले सुटले की ऑफिसला, उठले सुटले की ऑफिसला, एक दिवस सुट्टी घेत नाही म्हटलं दादा. दादाची जास्त तब्येत खराब वाटते म्हणून दादाने सुट्टी घेतली. जर जास्त तब्येत खराब असेल तर मला सांगून द्या, मी जगदीशजीला फोन करून बोलून घेतो. नाही तर आपण चला हां भाऊजीला दवाखान्यात घेऊन. मोहिनी, प्रेम भाऊजीची तब्येत खराब आहे? नाही त्याची तब्येत खराब नाही, तुम्हाला सांगितलं ना मी ना. अरे हो, मग जातच नाही म्हणते का ड्युटीवर? नाही, जातच नाही म्हणते. घ्या रे बाप्पा, एवढी चांगली ड्युटी आहे आणि जात नाही म्हणते ड्युटीवर. हो ना, करू तर काय करू, काय समजून नाही राहिलं. त्याला म्हटलं नंतर सोडसान, पहिले वाटतं पा प्रमोशन व्हायची. त्याला म्हटलं मी ना यंदाचं वर्ष वाट पा म्हटलं, जर मग या वर्षी बी जर तुमचं प्रमोशन नाही झालं तर मग सोडून देसान. मग काय ऐकतच नाही का? ऐकायला तयार नाही आहेत ते. ताई काय झालं, काही सिरियस गोष्ट आहे का? अवा आनंदी, आता तुला काय सांगू बाई ना, प्रेम भाऊजी म्हणते की त्याचा जॉब सोडतो म्हणतात ते. काय जॉब सोडतो म्हणतात? एवढा चांगला जॉब सोडतो म्हणतात ते? हो, भाऊजी म्हणते सोडतो म्हणते जॉब. पण काऊन मोहिनी ताई, काय झालं, काऊन सोडतो म्हणतात दादा? काही नाही, त्याचं प्रमोशन रुकलेलं आहे, त्याचं प्रमोशन नाही उडालं म्हणून जॉब सोडतो म्हणते. माय चांगला जॉब सोडतो म्हणतात? हो बाई, त्याचं काही सांगता येत नाही, ते काही बोलत नाही जास्त, तसे ते कमी बोलतात, पण मनात लय गोष्टी ठेवतात. ते काही सांगता नाही येत बाप्पा, त्याच्या मनात जर आलं ना तर ते जॉब सोडायचं म्हटलं सोडतीनच. नाही बाई, समजून सांगा बाप्पा ताई तुम्ही दादाले, काही जॉब गिफ्ट नका सोडू म्हणा. आज नाही तर उद्या होईल प्रमोशन, जॉब सोडायला पुरते का एवढी चांगली? मी ना बी तेच म्हटलं, तुम्हाला तुमच्या मनाच्या लायकीचा जॉब भेटलेला आहे म्हटलं. हां, जॉब नका सोडू, मी म्हणून थकली राहिले, पण ऐकायला तयार नाही. ते माणूस ऐकायला तयार नाही. बापा तुम्ही समजून सांगा ना, ऐकतील ना ते? तुम्ही तर सरायला समजून सांगता, आणि प्रेम भाऊजीला काय समजून नाही सांगू शकत का? समजून सांगा, चांगल्यानं समजून जातील ते. सांगितलं ना बाई आनंदी, काढलंय समजून सांगितलं. तुला काय वाटतं मी समजून नसेल सांगितलं? ऐकायलाच तयार नाही, आता ऐकायलाच तयार नाही. मग आता काय करतो, सोडू देता का जॉब? बाई मी तर पुरी टेन्शनमध्ये आली, मला विचार पडला काय करून काय नाही तर. मोहिनी, अरे भाऊजी तुम्ही? बापा आता हे प्रेमजी कुठं चालले बॅग घेऊन? इरादा बदलला वाटते, चालले वाटतं ऑफिसला. पण या टायमाला ऑफिसला चालले? ते तर सकाळीच जातात ना. कुठं चालले काय माहीत, पण असं वाटत आहे की ऑफिसलाच चालले का? भाऊजी कुठं ऑफिसला चालले का? नाही मोहिनी. मग कुठं चालले दादा? हो प्रेमजी, कुठं चालले तुम्ही? कुठं नाही, मग ऑफिसलाच चाललो मी, पण काम करायला नाही चाललो मी. माझ्या राजीनामा द्यासाठी चाललो, आणि काही इम्पॉर्टंट फाईल्स आहेत माझं, त्या सबमिट करायला चाललो, आणि सोबतच माझा राजीनामा बी देऊन दे. पण भाऊजी एवढं काही करायची काय गरज आहे बापा, काय गरज आहे?
नाही नाही वहिनी, गरजच आहे, गरजच आहे. डोक्याच्या वरून पाणी गेलं आता. किती सहन होईल? आता सहन नाही होत माझ्यानं करणं. माणसाची सहन करायची बी हद असते, एक लिमिट असते. किती दिवसाचं माझं प्रमोशन रोखून ठेवलं आहे ना, तो अजून मी रोखूनच ठेवलं आहे. बस झालं, लय झालं आता. डोक्याच्या वरून पाणी गेलं माया. आता माझ्यानं सहन नाही होत. आता मी कोणाचंच ऐकणार नाही. आता सीधा राजीनामा देऊन देतो. पण भाऊजी थंड दिमागाने विचार करा, एवढी घाई नका करू कोणा गोष्टीची. चांगल्यानं विचार केला तुम्ही ना. हो हो वहिनी, चांगल्याने विचार केला मी ना. मी एवढी मेहनत करतो तरी मला त्याचं फळ नाही भेटत. नाही नाही, तिथं जॉबच नाही करायचा, मला जॉबच नाही करायचा आता. प्रेमजी, एखाद वर्षाचं करून पहा. जर तुमचं प्रमोशन नाही झालं तर मग राजीनामा देऊन देसान. हां, मे बी असं असू शकते की तुमचं पुढच्या वर्षी प्रमोशन होऊ शकते, असं काही असेल तर मग. असेल बी तर करणार नाहीत ते लोक, करणार नाही माय प्रमोशन. असं काही नसते. जो माणूस मेहनत करते त्याला मेहनतचं फळ एखाद दिवशी जरूर भेटते. हो भाऊजी, आनंदी बरोबर बोलत आहे. हो भाऊजी, मी पण दोन्ही ताईच्या गोष्टीशी सहमत आहे. माझ्या अंदाजे तर एखाद वर्ष तुम्ही वाट पाहिली पाहिजे अजून. हो भाऊजी, एवढ्या दिवस तर तुम्ही प्रमोशनची वाट पाहिलीच ना, अजून एक वर्ष सही. नाही ना बहिणी, म्हणणं असं नाही, करणं लय कठीण आहे, लय कठीण आहे. माझ्या जागी तुम्ही एक दिवस काम करून पहा, मग तुम्हाला माहीत पडत मी दिवसभर काय काय सहन करतो. तर माहिती आहे बाप्पा, आम्हाला समजू शकतो तुमची हालत, आम्ही चांगल्याने समजू शकतो. नाही बहिणी, तुम्ही नाही समजू शकत, नाही समजू शकत तुम्ही. काऊन नाही समजू शकत आम्ही? हां, काऊन नाही समजू शकत? तुम्हाला का घरीच राहायला लागते, आम्हाला बाहेर जाऊन काम करायला लागते, ऑफिसमध्ये ड्युटी करायला लागते. हां, तुम्हाला काय माहीत आम्हाला काय काय सहन करायला लागते. तर बॉस किती बोलते तुम्हाला काय माहीत आहे? म्हणजे तुमचा बॉस तुम्हाला बोलते म्हणून तुम्हाला ड्युटी सोडायची आहे ना? नाही नाही, मी तर माझं काम बरोबर करतो, मला तर मग बॉस बोलत नाही म्हणा एवढा. पण तरी बी माय प्रमोशन रोखलं नाही ना. वाट पा भाऊजी, आज ना उद्या होणारच. मग का ड्युटी सोडायला लागत असते का? हो बापा, हा काय उपाय नाही आहे त्याच्यावरला. हां, ड्युटी सोडणं. तुम्हाला किती मेहनत नाही ड्युटी लागलेली आहे आणि तुम्ही म्हणता सोडतो. नाही, आता माझ्यानं सहन होत नाही, नाही होत वहिनी सहन. बरं ठीक आहे, तर मग तुमचंही बरोबर आहे. हां, कोण सहन करत बसन फालतूच्या फालतू. आता आम्ही बी असंच म्हणतो मग. पुरे घरातले कामं करून तरी तुमची आई आम्हाला बोलते. आम्ही किती कामं करतो घरातले. पोछा मारतो, भांडे घासतो, कपडे धुतो, स्वयंपाक करतो, घराची झाडझूड करतो, भाजीचं आणतो, सर्व करतो आम्ही. तरी तुमची आई आम्हाला बोलते. मग आम्ही बी कायले सहन करा? आम्ही नाही करत सहन. तुमचं बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. तुम्ही कायले सहन करसान? हां, सहन नाही करायला पाहिजे माणसानं. आम्ही कायले बोलणे खाऊ तुमच्या आईचे? आम्ही कायले घरातले कामं करू? आम्ही लय सुखात नाही होतो आमच्या मायबापाच्या घरी. का आनंदी? विशाखाताई बरोबर बोलत आहे का नाही? आम्ही चाललं जातो आमच्या मायबापाच्या घरी. मग आम्ही काय फालतूच्या फालतू एवढं सहन करा? तुमची आई आम्हाला बोलते, किती किती बोलते, तरी आम्ही संसार करूच राहिलो ना, राहूच राहिलो ना. नाही नाही, तुमचं बरोबर आहे, तुमच्यासारखं राहिले पाहिजे, सहन नाही करायला पाहिजे. फालतूच्या फालतू कायले कोणी सहन करेल? म्हणजे आई बोलते तर का तू का घर सोडून चालली जाशील का? आईला घर चालायला लागते, सर्व पाहायला लागते आईला घरातलं, म्हणून बोलते. आई बोलते त्यांनी तरच बोलते, तुला का जाणून बोलते का? मे बी तुम्हाला तेच समजून सांगायचा प्रयत्न करू राहिली. एवढ्या वेळचा तुम्हाला समजून नाही राहिलं. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं तात्पर्य हे आहे की तुमची आई आम्हाला किती बोलते. आम्ही घरातले पुरे कामं करतो, सर्व करतो, तरी तुमची आई आम्हाला बोलते ना. तरी आम्ही तुमच्या घरात राहूच राहिलो ना, तुमचा संसार करूच राहिलो ना. तसं तुमच्या बॉसचं असन. तुमच्या बॉसला पुरे ऑफिस चालवा लागते. हां, म्हणून बोला लागते, तू हे काम कर, तू ते काम कर, तू हे नाही केलं, तू ते नाही केलं. नाही नाही, मी बॉसच्या कारणानं जॉब सोडूच नाही राहिलो. जर त्याच्या कारणानं सोडायचं असतं कधीच सोडलं असतं. माझं प्रमोशन रोखून ठेवलेलं आहे, त्याच्यानं मी सोडू राहिलो. आता आम्ही बी कोणत्या आशेने राहू राहिलो घरात नाही की आज ना उद्या आत्याला आमचा चांगलेपणा दिसणारच. आत्याला समजणार की आपल्या सुनाले चांगले आहे. पण आत्या आम्हाला बोलणं सोडून देईन. हां, आत्या आम्हाला बोलणार नाही. याच्यासाठी आत्याला टाईम नाही द्यावा लागेल का आम्हाला? हां, आमचा चांगलेपणा दाखवून नाही द्यावा लागेल का आत्याला? जेव्हा आत्याला आमचा चांगलेपणा समजन तेव्हाच आत्या आम्हाला बोलणं सोडन ना. आम्ही बी याच आशावर आहोत. तसंच तुम्हाला म्हटलं, अजून एखाद वर्ष जॉब करून पहा. आणि जर मग तुमचं प्रमोशन झालंच नाही, तुमचं प्रमोशन जर जाणून कोणा थांबून ठेवलं तर मग सोडून द्या. मग तुम्हाला मी काही म्हणणार नाही. पण जलबाजीमध्ये कोणताच निर्णय घेऊ नका, माहितीही म्हणणार. विशाखाताई, तुम्ही काय म्हणून राहिल्या? हो हो भाऊजी, बरोबर बोलत आहे मोहिनी. थोडासा अजून टाईम देऊन पहा, एखाद वर्ष अजून नोकरी करून पहा. जर तरी तुम्हाला प्रमोशन नाही भेटलं तर मग सोडून द्या. हो भाऊजी, मग दुसरा जॉब ढूंढा तुम्ही. कसं, या जॉबसाठी तुम्ही ना बहुत मेहनत केलेली आहे. फालतूच्या फालतू सोडू नका जॉब. आज नाही तर उद्या तुम्हाला प्रमोशन भेटणारच आहे. मग कायले तुम्ही जॉब सोडू राहिले? एवढा दूर आल्यावर, प्रमोशनच्या एवढा जोड असल्यावर तुम्ही जॉब सोडता म्हणता? हा कुठचा हुशारपणा आहे बरं? हे नका समजू की तुम्ही बाहेर जाऊन काम करता, आम्ही घरात नाही राहतो. सराईची जिंदगी सारखीच आहे. सराईले सारखंच सहन करावं लागते. चाहे बाहेर जाऊन जॉब करा, चाहे घरात नाही जॉब करा. हां, मुश्किल परेशानी सर्वांच्या मागं आहे. तुम्ही बाहेर जाऊन काम करा किंवा घरातनी काम करा. हां, सराईच्या मागं परेशानी तर आहेच. हां, काही ना काही माणसाच्या मागं टेन्शन तर आहेच. या दुनियात असा एक माणूस नसन की ज्याच्या मागं टेन्शन नसन. टेन्शन सराईच असते. फक्त त्या टेन्शनमधून बाहेर निघायचं आहे ना, रस्ता ढूंढा लागते. समजलं का तुम्हाला? आणि जर तुम्हाला समजलं नसेल बाप्पा, तर आता याच्याहून जास्त मी तुम्हाला समजावून सांगू शकत नाही. तुमची मर्जी. तुम्हाला राजीनामा द्यायचा आहे, राजीनामा द्या. ड्युटी करायची आहे, करा. याच्याहून जास्त मी तुम्हाला समजून नाही सांगू शकत. माझं काम आहे तुम्हाला समजून सांगणं. आणि मग आखरी मग तुमच्यावर आहे. आता मी तर त्याच्यातनी काही करू नाही शकत. नाही मोहिनी, तू जे बोलत आहे ते समजत आहे मला. भाऊजी, समजत आहे ना? तर जॉब नका सोडू जॉब. एखाद वर्ष तरी करून पहा. आता तुम्ही प्रमोशनच्या खूप जवळ आहे. हां, एवढ्या जवळ आल्यावर सोडू नका जॉब. बरं वहिनी, मोहिनी तुम्ही म्हणत आहे तर ठीक आहे.
नाही देत राजीनामा, उद्यापासून ड्युटीवर जातो. आनंदी, मोहिनी, वहिनी, तुम्ही मला जे मला समजून सांगायचं आहे ना, समजलं मला, समजलं. बरं ठीक आहे, नाही देत मी राजीनामा, करतो मी ड्युटी करतो. आता जेवढी मेहनत करत होतो ना मी, आता डबलची मेहनत करेन मी, आणि हे साबित करून देईन की मी प्रमोशनच्या काबिल आहे म्हणून. हा, हे झाली ना गोष्ट. माणसानं हार नाही मानायला पाहिजे. ओ सिकंदर ही दोस्तों कहलाता है, हारी बाजी को जीतना जिसे आता है. निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के, धरती डोलेगी एक कदम चूम के.